इथं बघा हे सगळे मावाचे झाड आहेत. सगळं हे मावाचं, हे मावाचं, हे लहान ते तिकडं मावाचं. हे एक मावाचं झाड, हे पण बघा, याची ओळख, याची पान बघा. ते बघा किती मोठे. गावरान सीताफळ बघा, सगळे गावरान सीताफळ आहेत. गावरान सीताफळ सगळ्यात जास्त असतं बघा ही वनस्पती आमच्याकडे, बिराटी. आयुर्वेदात बियाला महत्त्व आहे. बिराटी म्हणतात, धोपटण म्हणतात, काही कोळसन म्हणतात. असं आहे बघा रोजचं जीवन. हे बघा या अशा वाटून जाणं येणं राहते आमच्या लोकांचं. वर तिकडं आणि इकडे बघा खाली. रात्री कसं वाटतं इकडं. हे बघा इकडे इकडे वर पण शेत आहे, खाली पण शेत आहे तिकडे. इकडे पुढे पडला सूर्याकडे, इकडे पण खाली, इकडे पण आहे. मधला पॅच आहे पाय, दम लागला चालता चालता. बघा आता आदिवासी शेतकऱ्याचं गाव, गाव म्हणाल शेत बघा. शेत नुसते कुसळते आहे. हेच शेत आहेत, हेच असले शेत असते. सगळे मऊ आहेत पाहिजे 100%, म्हणलं तरी चालते. ह्या पाय जंगलातून इकडे वाट जाते हे, आणि एक वाट ही अशीकडे जाते. इकडे काही आकडे येतं ट्रायबल लोकांची. इकडे शेती सगळी. हे बघा आता वर माथ्यावर दिसते कसं दिसतं. हे कळणीचं झाड आहे. जर खूप खोकला येत असेल, उबळ थांबवायचे असेल तर कच याचे ह्याची पानं आहेत ना, हे पानं कच चावायचे. पहिल्यानं थुकायचे, दुसऱ्याने गिळायचे. उबळ खोकल्याची कमी होते बरं का. ही एक आहे वनस्पती बेहाळा. हे सर्रास आवडते आमच्या इकडं, म्हणजे सर्रास असते इकडं. याचे शेंग वगैरे आयुर्वेदामध्ये कामात घेतले जाते. ब्याळ्याची, बाळा ब्याहाळी म्हणतात. इकडं पहा हे आहे लेंडीचं झाड. याला दुसरं काय म्हणतात, आमच्याकडे लेंडीच म्हणतात. आणि या झाडाला एवढी वाढ असते खूप, आणि उंच वाढते म्हणजे झाड हे, पण ठिसूळ असते. आणि ओरिजिनल साग, टिश्यू कल्चर नाही, ओरिजिनल साग तर तुम्हाला कुठेही आढळेल. इकडे बा सगळे साग, खूप साग आहेत. इकडेपेक्षा पलीकडे मिळाल बा. परिचित माणसाला माहीत असेल हे कोणकडे चाललं, मी कोण्या मार्गाला आहे. हे असे रस्ते असतात आमचे, असे पाणी नसते. रात्री अपरात्री फिरावं लागते. आणि याच्या बाजूलाच असे शेळ्याचा आखाडा. सीताफळ बघा, सगळं सीताफळ आहे इथून तिथून.